संजय मामा शिंदे करमाळ्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमधील दिग्गज नाव, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि ते नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चांना ऊत आला. आता संजय मामा शिंदे हे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तब्बल 3 महिन्यांनी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी करमाळा येथील संपर्क कार्यालयात येऊन जनता दरबार घेतला. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी थेट संवाद साधला आणि काही तक्रारींवर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तत्काळ तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. संजय मामा पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी सार्वजनिकरित्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणत्या राजकीय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तसंच होऊ घातलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांची काय भूमिका असणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान संजय मामा पुन्हा सक्रिय होत असल्याने करमाळा तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.